आकाश अंबानी मुंबई इंडियन्सच्या परफॉर्मन्सवरती नाराज दिसून आले. मुंबई इंडियन्सची मॅच संपायच्या आधीच ते तिथनं निघून गेले. त्यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, त्यांच्या टीमला थोडा पाठिंबा देण्यासाठी देखील ते तिथं थांबले नाहीत. तिथनं निघून गेले. जाता-जाता फॅन्सलाच ते म्हणत होते, की स्टेडियम रिकामं करा. मित्रांनो, एखाद्या ओनरनं असं वागणं हे कितपत योग्य आहे? एल-एस-जीचे ओनर जे आहे संजय गोयंका त्यांना ट्रोल केलं जातं. ते जाब विचारतात त्यांच्या प्लेयर्सला, ते शेवटपर्यंत थांबतात तरी, परंतु आकाश अंबानीसारखं व्यक्तिमत्व, ज्यांची फॅमिली पूर्णतः सपोर्ट करते त्यांच्या टीमला, ज्या टीमने त्यांना 5-5 IPL ट्रॉफ्या आणून दिल्या, लेगसी चालवती ही टीम, या टीमचं एवढं मोठं नाव आहे. मित्रांनो, यांच्याच निर्णयामुळं 2 वर्षाआधी जो घोळ झाला, गुजरात टायटन्सचा परफॉर्मन्स हा चांगला होता. त्यांची कॅप्टन्सी हार्दिक पांड्या करायचा, परंतु त्या टीममध्ये ते क्वालिटी प्लेयर्स होते. ते प्लेयर्स मित्रांनो अतिशय सुंदर खेळायचे. नाव हार्दिक पांड्याचं व्हायचं. ह्यांना असं वाटलं, की मुंबईचा कॅप्टन्सी जर हार्दिक पांड्याने केली, रोहित शर्मानंतर कोणतरी त्यांना असं उदाहरण पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त पैसा देऊन गुजरातमधनं मुंबईला हार्दिक पांड्याला घेतलं आणि हार्दिक पांड्याच्या परफॉर्मन्सने मित्रांनो मुंबई इंडियन्सला नाराज केलं. गेल्या 2 वर्षापासून ज्या प्रकारे मुंबई हारत आहे, एक अशी टीम जी लेगसी जपती मित्रांनो, जी टीम अक्षरशः काहीही केलं पहिले 7 मॅच जरी हारल्या, तरी पुढच्या 7 मॅचेस जिंकून प्ले-ऑफ्समध्ये जायचा दम ठेवायची. त्या टीमसोबत अशी अवस्था झालेली आहे, की अक्षरशः त्या टीमचं मॅनेजमेंट गंडलंय. त्या टीममधले प्लेयर्स गंडत आलेले आहेत आणि जे एक चांगली कॅप्टन्सी करायचं, त्याला तुम्ही बाहेर ठेवत आहात. मित्रांनो, अतिशय निंदनीय प्रकार हे मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये चालू आहेत. मित्रांनो आणि ह्याच्यावरतीच आकाश अंबानीसारखं व्यक्तिमत्व हे त्या प्लेयर्सला सपोर्ट करण्याऐवजी मुंबईच्याच प्लेयर्सला, मुंबईच्या फॅन्सला काय म्हणतंय, की स्टेडियम रिकामं करा. मित्रांनो, सपोर्टसाठी कोणाला तरी हवं असतं. ते म्हणतात, यशाला बाप हजार असता, अपयशाला कोणच नसतं. लोकं अपयश आलं तर निघून जातात. याचं उदाहरण म्हणलं तर हेच. हार्दिक पांड्यावरती काय प्रेशर असेल, त्याच्यावरती काय जबाबदारी यांनी टाकलेली आहे. त्याला जमत नाहीये कॅप्टन्सी, तरी देखील त्याला बाहेर केलं जात नाहीये. मित्रांनो, तो लढतोय, तो प्रयत्न करतोय. तो जिकायचा प्रयत्न करतोय, परंतु तरी देखील त्याला रिझल्ट्स भेटत नाहीये. याच्यामध्ये मित्रांनो कॅप्टन्सी ही कुणालाही जमत नाही. जर तुम्ही आधीची उदाहरणं बघितलं मित्रांनो, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर. मित्रांनो सचिन अक्षरशः टॉप क्लास प्लेयर होते, परंतु त्यांनी कॅप्टन्सी केली नाही. मुंबई इंडियन्सची पण केली नाही. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीच्या अंडर एवढ्या ट्रॉफ्या आत्तापर्यंत आल्या. 5-5 ट्रॉफ्या मुंबई इंडियन्सची टीम ही रोहित शर्माच्या अंडर जिंकली. रोहित शर्मा टीममध्ये असून देखील त्याला पवेलियनमध्ये बसवलं जातं, त्याला घेतलं जात नाही आणि कॅप्टन्सी हा हार्दिक पांड्या करतोय. विचार करा मित्रांनो, मुंबईच्या टीममध्ये चाललं काय? रोहित 1 मॅच फेल जाईल, 2 मॅच फेल जाईल, परंतु पुढच्या 5 मॅच चांगल्या खेळेल अशी क्षमता रोहितमध्ये आहे. तरी देखील त्याला बाहेर बसवलं जातं. त्याला नॉर्मली तुला खेळायचं आहे, कॅप्टन्सी करायची तरी देखील त्याला बाहेर बसवलं जातं. अतिशय वाईट प्रकार हा मुंबईच्या मॅनेजमेंटमध्ये चाललेला आहे का? आणि याच्या सगळ्यांचा पडसाद हा रिझल्टवरती पडतोय का? जी टीम 5 ट्रॉफ्या ज्या टीमने जिंकलेल्या आहेत, एक लेगसी आहे ज्या टीमची, त्या टीममध्ये असं निगेटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे. मागच्या मॅचला तर अंबानींच्या ज्या पत्नी आहेत नीता अंबानी, त्या सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या स्टँडपर्यंत तरी गेल्या होत्या. परंतु यावेळेस आकाश अंबानी हे स्टेडियममधनंच बाहेर गेले. मित्रांनो, आकाश अंबानींचं याच्यात चुकलेलं आहे खरं बघितलं तर. जरी त्यांनी पैसा लावलेला असला, जरी त्यांची टीम असली, तरी क्रिकेट फॅन म्हणून ते नाराज असले, परंतु त्यांच्यावरती जबाबदारी ही अशी आहे, की ती त्यांच्या टीमला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे, शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याशी बोलून काही दुसरे डिसिजन घेता येईल का, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. परंतु त्यांनी केलं काय? ते तिथनं निघून गेले. त्यांचाच डिसिजन 2 वर्षाआधीचा, त्यांच्याच सगळ्या गोष्टी तेच सगळे करणार आणि याच्यामध्ये लाखो फॅन्सचे जे मुंबई इंडियन्सचे फॅन्स आहे, त्यांचं मन तुटणार, त्यांचं हृदय तुटणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, नक्कीच मुंबई इंडियन्स कमबॅक करेल का? रोहित शर्माला परत कॅप्टन्सीवरती आणतील का? काय होईल या IPLमध्ये? काय जादू होईल का? हे बघणं पण उचित राहील. कारण तर आता प्ले-ऑफमध्ये पोहोचायचा जो मुंबई इंडियन्सचा जो चान्स आहे, तो 7% वरती आलेला आहे. 7 to 8% चान्सेस आहे. जर इथनं कंटिन्यू मॅचेस त्यांनी जिंकल्या, तर कुठेतरी जाऊन ते प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय होऊ शकतात. परंतु हे चित्र आता दिसत नाहीये. ह्यांनी पुढच्याच वर्षी चांगलं ट्राय करणं गरजेचं आहे. नवीन कॅप्टन्सी, नवीन लोकं, नवीन प्लेयर्स आणणं गरजेचं आहे. नाहीतर ही लेगसी कुठेतरी संपुष्टात येईल आणि मुंबईचं नाव जे झालं होतं, ते आधीची जी पंजाबची टीम होती. मित्रांनो, पंजाबची टीम तर 10-10, 12-12 वर्ष ते लास्ट पॉइंट टेबलला लास्टला असायचे. परंतु त्यांच्या ओनरने कधी तशा गोष्टी केल्या नाहीत, नाराजगी दाखवली नाही.
काल अंबानींनी दाखवली. नक्कीच मित्रांनो, या अंबानींच्या वागण्याला तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.